आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. सायबर गुन्हेगारावर मोठी कारवाई. 59 लाखांच्या फसवणूक प्रकरणी आरोपी अटकेत. सध्या राज्यभरात सायबर क्राईमशी संबंधित गुन्ह्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असून सर्वसामान्य नागरिकांना विविध प्रकारे जाळ्यात ओढून लाखो रुपयांची फसवणूक केली जात आहे. अशाच एका गंभीर प्रकरणात तासगाव पोलीस ठाण्यात 59,09,000 रुपयांच्या ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी स्वतःला पोलीस, सीबीआय, इन्कम टॅक्स किंवा इतर केंद्रीय तपास यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवत तक्रारदारांशी संपर्क साधला. आरोपींनी व्हॉट्सअप प्रोफाईलवर पोलीस अधिकाऱ्यांचे फोटो ठेवून विश्वास संपादन केला. तसेच व्हिडिओ कॉलद्वारे अटक करण्याची धमकी देत तक्रारदारांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सायबर पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला होता. तांत्रिक तपास आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. तपासादरम्यान फसवणुकीतील तब्बल 29,60,000 रुपयांची रक्कम आरोपींच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार संबंधित आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीच्या घराची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले. यात 4 मोबाईल फोन, विविध बँकांचे 18 डेबिट क्रेडिट कार्ड, 24 चेकबुक, 6 पासबुक, 6 सिम कार्ड, 6 रिकामे सिम पाकिट तसेच आधार व पॅन कार्डसह इतर कागदपत्रांचा समावेश आहे. जप्त मुद्देमाल संख्या: 1 मोबाईल, 4 डेबिट क्रेडिट कार्ड, 18 मोबाईल सिम, 6 रिकामे सिम पाकिट, 6 विविध बँकांचे पासबुक, 6 विविध बँकांचे चेकबुक, 24. पोलिसांकडून आरोपीकडे अधिक तपास सुरू असून या प्रकरणात आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.